लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये सध्या गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर त्यांच्या पक्षातीलच नेत्या रुपाली ठोंबरे यांनी गंभीर आरोप केले आहेत। रुपाली ठोंबरे यांच्या म्हणण्यानुसार महिला आयोगाकडे तक्रारी घेऊन येणाऱ्या पीडित महिलांचे समुपदेशन करण्याऐवजी त्यांना भोंदूबाबा अशोक खरात याच्याकडे पाठवलं जात होतं। कौटुंबिक अडचणींसाठी मदत मागणाऱ्या महिलांना चुकीचा सल्ला देत त्यांना बाबाकडे जाण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी केलाय। याच पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर या आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नव्हे तर अशोक खरातच्या एजंटप्रमाणे काम करत होत्या असा थेट आरोपही ठोंबरे यांनी केलाय। तसेच या प्रकरणात रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करून त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या आरोपांमुळे आधीच चर्चेत असलेल्या खरात प्रकरणाला आणखी एक नवं वळण मिळण्याची शक्यता असून राजकीय वर्तुळातही या घडामोडींवर चर्चा रंगू लागली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।